हाय एव्हरीवन, मी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कालचा जो टॉपिक होता तो थोडा वेगळा होता. तो फायब्रॉइड सेल्स अबाउट होता आणि आजचा जो टॉपिक आहे तो आहे गर्भाशय बाहेर पडणे, है ना. म्हणजेच की अंग बाहेर पडणे. ॲक्च्युली आज आपण या लेखमध्ये रोगनिदान, लक्षणे कोणती आहेत, कारण कोणती आहे, त्याच्यावरती आपण उपचार कोणता केला पाहिजे, शस्त्रक्रिया काय आहे, प्रतिबंधक हे उपाय काय आहे, आणि ह्या सगळ्या म्हणजे जेवढं होते ह्या व्हिडिओमध्ये तेवढं कवर करण्याचं ट्राय करू. तर ॲक्च्युली खूप महत्त्वाचं आहे हे. बऱ्यापैकी महिला जे फिमेल्स लपवतात या गोष्टी, लपवावं नाही आणि अवेअरनेससाठी किंवा एक जनरल एक माहिती असावं म्हणून पण शेअर करते आहे. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजेच अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषतः उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळते. यात गर्भाशय स्वतःची ओटी पोटातली मूळची जागा सोडून खाली उतरणे, ओटी पोटातले गर्भाशय धरून ठेवणारे स्नायू दुबळे झाल्यामुळे हा आजार होतो. जास्त बाळंतपणे, अशक्तपणा, उतार वय ही त्याची कारणे आहेत. खाली उतरण्याच्या पायरीनुसार तक्रारीचे स्वरूप कमी जास्त ठरते. एक आहे रोगनिदान लक्षणे. पहिली पायरी बघा. गर्भाशय खाली उतरताना आपसुकच योनी मार्ग ही सैल होऊन खाली उतरतो. योनी मार्ग खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकते किंवा आपसुक थोडी थोडी लघवी होण्याचा त्रास सुरू होतो. उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर योनी मार्ग म्हणजेच की गर्भाशय खाली उतरणे हे एक कारण असू शकते. दुसरी पायरी यापेक्षा अधिक खाली उतरले तर योनीद्वारातून गर्भाशयाचे तोंड दिसते. तिसरी पायरी यापेक्षाही अधिक उतरले तर पूर्ण गर्भाशयच बाहेर पडलेले दिसते. गर्भाशय व योनी मार्गावरची त्वचा नाजूक असते, त्यावर कपडा घासल्याने व्रण तयार होतात. तर याचे कारण आहे गर्भाशय बाहेर पडण्याची तक्रार बहुतांशी अयोग्य प्रकारे झालेल्या बाळंतपणाशी संबंधित असते. बाळंतपणात पहिल्यापासून जोर करीत राहणे, बाळंतपण जास्त वेळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडले नसताना चिमटे लावून बाळ ओढणे, मूल जास्त वजनदार असणे इत्यादी अनेक कारणांमुळे गर्भाशय खाली ओढले जाते. यामुळे गर्भाशयाला धरून ठेवणारे जे स्नायू आहे आणि पडदे सैल पडून नंतर गर्भाशय खाली उतरते. खूप बाळंतपणे झाल्यानेही स्नायू सैल पडत असल्याने गर्भाशय उतरण्याची शक्यता असते. बाळंतपणानंतर जे 40 दिवसाच्या आत हे स्नायू बळकट झालेले नसतात, अशा काळात लगेच कष्ट करणाऱ्या स्त्रियांना हा आजार संभावतो. थोडक्यात सांगायचे, वय, उतारवय व बाळंतपणातील ताण या दोन्ही गोष्टीमुळे गर्भाशय उतरते. जुनाट, खोकला तसेच बद्धकोष्ठ असेल तरी अंग बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते. या तक्रारीचा उपचारही बरोबरीने केला पाहिजे. आता उपचार काय आहे? पहिल्या पायरीच्या आजारात ओटीपोटाचे विशिष्ट व्यायाम नियमितपणे केल्यास चांगला उपयोग होतो. यासाठी आधी साधी पद्धत म्हणजे मलविसर्जनाची इच्छा दाबताना जशी आकुंचनाची क्रिया केली जाते तशीच क्रिया वारंवार करावी. यामुळे ओटीपोटाचे स्नायू चांगले काम करायला लागून गर्भाशय वर उचलले जाते. खरे म्हणजे असा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळी संध्याकाळी 20 ते 25 वेळा किंवा 30-40 दिवस केला पाहिजे. म्हणजे गर्भाशय उतरण्याचा संभाव्य धोका टळू शकतो. शस्त्रक्रिया. गर्भाशय जास्त खाली उतरून त्याचे तोंड दिसत असेल तर किंवा लघवी अडकणे, आपोआप होणे असा त्रास होत असेल तर मात्र शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. प्रतिबंधक उपाय आहेत की प्रतिबंधक उपाय म्हणून प्रत्येक बाळंतपण रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिनाभर तरी आकुंचनाचे व्यायाम करावेत. कमी मुले होऊ देणे व मुलांमध्ये पुरेसे अंतर असणे आवश्यक आहे. यामुळे ओटीपोटातले जे स्नायू आहे ते चांगले राहतात आणि बाळंतपणानंतर 1.5 महिना विश्रांती घेणे आवश्यक आहे. नवा लेख आहे 7/12/2010 आलेला. गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया. हल्ली गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया खूप प्रचलित आहे. प्रजनन काळाच्या शेवटी किंवा रोजी निवृत्तीनंतर ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सल्ला दिला जातो. यासाठी योग्य कारणे कोणती, काही पर्याय आहेत का हे माहिती दिली जाते. तसेच की शस्त्रक्रियेबद्दल थोडी माहिती इथे घेऊया. गैरसमज किंवा आग्रहाने ही शस्त्रक्रिया होतात. शस्त्रक्रियेचे थोडे दुष्परिणामही होऊ शकतात. शस्त्रक्रियामध्येही काही कमी त्रासदायक पद्धती आता उपलब्ध आहे.
कमी त्रासदायक पद्धती. शस्त्रक्रियेचे कारण ॲक्च्युली पाहूया. गर्भाशय शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाची कारण पुढीलप्रमाणे: मासिक पाळीशी संबंधित जादा किंवा इतर त्रासदायक रक्तस्राव औषध उपचाराने थांबत नसल्यास, ओटी पोटात कायमचे दुखणे असते, याचे कारण जंतुदोष असू शकतो. गर्भाशयाशी संबंधित कर्करोग, गर्भाशय योनी मार्गात किंवा योनी मार्गाबाहेर उतरणे, बाळंतपणानंतर रक्तस्राव थांबत नसेल तर. शस्त्रक्रियेच्या पद्धती: गर्भाशय ही पेरूच्या आकाराची एक स्नायूंची पिशवी आहे. त्याच्या दोन्हीही बाजूला गर्भनलिका व बीजांड असते. गर्भाशयाचे लांबट तोंड योनीमार्गात उघडते व वय व शस्त्रक्रियेचे कारण विचारात घेऊन किती भाग काढायचा हे ठरते. गर्भाशयाबरोबर गर्भाशय मुख, लसिका आणि बीजांडे काढणे हा एक प्रकार. काही बाबतीत योनीमार्गही काढला जातो. आंशिक शस्त्रक्रियेत गर्भनलिका, बीजांडे, गर्भाशय मुख तसेच मागे सोडतात. पूर्वी या शस्त्रक्रिया पोटावरून होत, मात्र योनी मार्गातून शस्त्रक्रिया जास्त चांगली आहे हे नक्की. शिवाय लॅप्रोस्कोपीच्या सहाय्याने योनी मार्गातून गर्भाशय काढता येतो. गर्भाशय शस्त्रक्रियेनंतर होणारे दुष्परिणाम: या शस्त्रक्रियेनंतर काही त्रास जाणवू शकतो तो असा: जंतुदोषामुळे ओटीपोट दुखत राहणे, बीजांड काढल्यास प्रेरकांची उणीव होऊन दुष्परिणाम होणे, बीजांड काढावीच लागल्यास तोंडाने संप्रेरक देता येतात, पोटावरून शस्त्रक्रिया असल्यास टाक्याची जागा सुजून दुखत राहणे, काही स्त्रियांना मानसिक नैराश्य जाणवते. गर्भाशय शस्त्रक्रिया टाळण्यासाठी काही पर्याय पाहू. पुढील पर्यायांबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून निर्णय घ्या. रक्तस्रावामुळे शस्त्रक्रिया करायची असल्यास आधी औषधांनी थांबवण्याचा प्रयत्न करून पहा. गर्भाशयाच्या रक्तवाहिन्या कृत्रिम गुठळीने किंवा उच्च सोनोग्राफी कंपनांनी बंद करण्याचे तंत्र उपलब्ध आहे. लॅप्रोस्कोपी तंत्राने गर्भाशयाच्या रक्तवाहिन्या बांधून बंद करता येतात. गर्भाशयाच्या गाठी असल्यास लॅप्रोस्कोपीने केवळ गाठी काढून टाकणे. गर्भाशयाच्या आत उष्ण पाण्याचा फुगा ठेवून आतील आवरण निकामी करण्याचेही तंत्र आहे. ओटीपोटात सूज, वेदना असल्यास योग्य औषधांनी ते बरे होऊ शकते. गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रारंभिक अवस्थेत असेल तर केवळ तेवढी शस्त्रक्रिया पुरते. गर्भाशय खूप उतरले नसेल तर स्नायूंना टाके घालून व्यायामाने वर खेचता येते. शक्यतो पोटावरून शस्त्रक्रिया टाळावी. योनीमार्गे शस्त्रक्रिया केव्हाही जास्त चांगली. विशेष सूचना आहे: गर्भाशय काढण्याबद्दल रुग्णांनी स्वतः कधीच सुचवू नये. आर यू गेटिंग माय पॉईंट? की तुम्ही स्वतः डिसिजन घेताय, एकदम चुकीचं आहे. डॉक्टरांनी पहिल्याच भेटीत शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यास पर्यायी उपचारांबद्दल माहिती घ्यावी. नवरा किंवा कुटुंबियांनी बाईवर शस्त्रक्रियेसाठी दबाव आणू नये. तुम्ही केव्हाही दुसऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले. वकिलांप्रमाणे डॉक्टरांचाही सल्ला वेगवेगळा असू शकतो आणि कर्करोग हे कारण वगळता ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचे काहीच उपाय नसते. होप सो तुम्हाला ही माहिती ॲक्च्युली हेल्पफुल वाटली असेल आणि ज्यांना कोणाला हे सिम्पटम्स जाणवत असेल तर नक्की बेस्ट गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन तुम्ही तुमची ट्रीटमेंट करा, जेणेकरून प्रॉब्लेम्स खूप समोर नाही गेली पाहिजे. आणि कारण की आता कमी त्रास आहे तर समोर जास्त त्रास होतोच आहे. आपली हेल्थ सिच्युएशन तुम्हालाही माहिती आहे की वन स्टेज, फर्स्ट स्टेज, सेकंड, थर्ड अशा बरेच काही स्टेजेसवर जाऊ शकते. त्यामुळे बेटर आहे. आणि या व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा अँड नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.